रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशनवर मी या मुलकाकडे तुमचं सर स्वागत करतो। सध्या लगभग ही हरभरा गहू पेरायची आणि हरभराला बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे झेलवारा नेलं होतं पवन आणि नयन बीज प्रक्रिया करण्यासाठी त्यांच्या हरभऱ्याला। तर चला ते शूट मी रेकॉर्ड केलाय सकाळी 8:15चा विषय असेल। तर हे हरभरा बियाणं आहे, यालाच आपल्याला बीज प्रक्रिया करायची आणि बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपले शेत ओले आहेत। शेत ओलं असल्यामुळे मर लागणार आहे, मर लागू नये म्हणून आपल्याला पहिला प्रोटेक्टिव्ह आपल्याला एकच बीज प्रक्रिया। तर असं जी हँड ऑपरेटर आपली मशीन आहे श्री गजानन कृषी केंद्राकडे ते घेऊन गेले होते। त्याच्यामध्ये आता हरभरा टाकून घेतलाय। हरभरा टाकल्यानंतर आपल्याला झेलोरा टाकायचे 2 ml प्रति केजीला आपल्याला झेलोरा वापरायचे आणि त्याच्यानंतर कार्बन डायझिम्बिन आपण वापरलंय 2 ग्राम प्रति किलोला। दोन्ही मिळून काय होणार आहे की 3 बुरशीनाशक त्याच्यात जाणार आहे। झेलोऱ्यामध्ये 2 आहेत आणि कार्बन डायझिम हा तिसरा। तिन्ही सिस्टमॅटिक म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि बियाणाभोवती कोटिंग तयार करणार आहे। कोटिंग तयार केल्यानंतर जी काही फ्युजेरियम बुरशी असती ती वाढणार नाही। आणि सांगायचं विशेष म्हणजे आपण आता डोस तर तुम्हाला सांगितला अशा प्रकारे आपण त्याच्यात औषध टाकून घेतलं, झाकण धुतलं, 20 ml त्याच्यात पाणी एक्स्ट्रा टाकलं। आता झाकण लावून घेतल्यानंतर याला येडे मारायचे, जवळपास 1 मिनिट आपण त्याला गोल गोल फिरवायचे। त्याच्यात खोलल्यानंतर त्याच्यात परत 20-30 ml पाणी शिपडायचे, परत गोल गोल फिरायचं। आपल्याला 4 मिनिटं लागणार आहे 20-22 किलो बियाणाला, पण 1 नंबर म्हणजे युनिफॉर्म कोटिंग होणार आहे। तर झेलोरा कार्बन डायझिम हे जी बुरशीनाशक आहे आपण आपल्या टोमॅटो किंवा भाजीपाल्याचे जे रोपं येतात त्याच्यात जर पाणी केलं आणि आपले रोपं त्याच्यात बुडवले, माझे व्हिडिओ जुने तुम्ही जाऊन पहा, 1 नंबर मर लागू शकत नाही। चला आता आपलं 2 राऊंड झाले होते, तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला बुरशीनाशक होते हे कार्बन डायझिम। तर आता हे त्याच्यात टाकलं 2 ग्राम प्रति किलोला, म्हणजे अंदाजेच टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी शिंपडलं आणि परत त्याचे 2 राऊंड करायचे। म्हणजे पहिला हा कोरडं असतानाच ते कारण झेलोरा उरलं आहे ते त्याला सोकून घेईल आणि परत एकदा उघडून आपलं त्याच्यात जवळपास 40 ml पाण्याचा हात मारायचा आहे। म्हणजे जवळपास 50 ते 60 ml पाणी आपल्याला फक्त वापरायचं आहे प्रति 20 किलोला। म्हणजे 3 ml पाणीच फक्त आपल्याला लागणार आहे। म्हणजे पाण्याची कंडिशन पाहून बियाणं कोरडं राहिलं पाहिजे आणि कोटिंग झाली पाहिजे। तर अशा प्रकारे तो राऊंड झाला, त्याच्यात परत पाणी शिपडलं, परत फिरायला सुरुवात केली। तर बीज प्रक्रिया करण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे बुरशीजन्य रोग लागत नाही, फ्युजेरियम लागत नाही, डॅम्पिंग ऑफ होत नाही। त्यामुळे आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे। आपली बीज प्रक्रिया रेडी झाली, आता खोलून त्याच्यामध्ये बियाणं टोपल्यात घेतलं जाईल। या दोघांनी छान मेहनत घेतली आणि छान प्रकारे बीज प्रक्रिया केली आज। आणि असे जर युवक शेतामध्ये काम करत असले तर शेतीत 100% भविष्यात फायद्याचीच होणार आहे, आताही फायद्याची जर प्रॉपर केली असेल तर अशा प्रकारे आपलं बियाणाला कोटिंग तयार झालंय, 1 नंबर युनिफॉर्म कोटिंग तयार झालं। आता पेरणीला बियाणं आपलं रेडी, थोडं याला आपण सुकतही ठेवू शकतो, पण त्याच्यात एवढं आम्ही ओलं केलं नाही त्यामुळे सुकायची काही गरज पडली नाही। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।